मी वार्ड क्रमांक 2 मधून माझा शिवसेना आणि अपक्ष असे 2 फॉर्म टाकलेले होते। शिवसेना एकच आहे, शिवसेना एकच ते शिंदे साहेबांचे, त्या शिवसेनेकडून मी भरलेला होता। त्याच्यानंतर मला पक्षाने आदेश दिला का आपण माघार घ्यावी। मी पक्षाचा शिंदे साहेबांचा सच्चा कार्यकर्ता आहे। मी पक्षाचा आदेश पाडून वरिष्ठांचा आदेश, त्याच्यात गुलाब भाऊ, किशोरप्पा, चंदूभाऊ पाटील यांनी मला सांगितलं माघार घ्यायची। भाऊ तुम्ही किशोरप्पांसोबत अर्ज दाखल करायला आले ते, आपल्या कार्यकर्त्यांसह आले ते, पण नेमकं असं काय घडलं या 2 दिवसात की काय असतं? मी महानगर प्रमुख नात्याने पहिला अधिकार माझ्यावर होता। त्यांचा महानगर प्रमुख नात्याने माझ्यावर अधिकार होता तर तू थांबला गेला पाहिजे। मी पक्षाचा आदेश पाडला, मी थांबून गेलो, दुसऱ्यांना नाही थांबवू शकत। एक महानगर प्रमुख नात्याने मला थांबवलं गेलं, मी थांबलो। तुम्हाला एबी फॉर्म वगैरे मिळाला नाही, एबी फॉर्म कोणाला मिळाले होते? काय कारण सांगण्यात आलं तुम्हाला माघारी घेण्याचं? नाही, बस थांबून घेतलं। तुम्हाला असं वाटत नाही का की तुमच्या उमेदवारी अर्ज दाखवताना श्री किशोरप्पा आले, का मोठा आपण शक्ती प्रदर्शन केलं तरी आपण तिकीट टाकलं, पक्षांतर्गत कुरघोडीचं आपण बळी ठरलं असं वाटतं आपल्याला? मी पक्षांतर्गत कुरघोडी मी म्हणणार नाही, पण शेवटी किशोरप्पा आलेत हे तर काही लोकांना खूप म्हटलं जाईल, याने ना करू शकत। किशोरप्पा आल्यानंतर हा जो प्रकार घडला तिथपर्यंत तर मी होतोच ना, मी नाही म्हणत त्या गोष्टीला, काही ना काही झालं असेल, पण शेवटी पक्षाने मला सांगितलं तर तुला थांबावं लागेल, मी थांबून गेलो। आता काम करणारे पक्ष मग महानगर प्रमुख असं नाही का? मी पहिलेही त्या दिवशी बोललो, आजही तेच सांगतोय, मी खानदानी मराठा आहे। मी माझ्या शिंदे साहेबांची निष्ठा मी बदलू शकत नाही, कारण बाप बदलावणारा मी नव्हे। लोकांनी आतापर्यंत काही बाप बदलवून टाकलेले, ते काही करू शकता, पण मला तिकीट नाही मिळालं म्हणून मी बाप बदलावा, मी त्याच्यातला नव्हे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।